हॅलो, मी तुमची मैत्रीण सखी योगिता. माझ्या इझी अँड सिंपल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला माझ्या आईचीच रेसिपी आहे गरम मसाल्याची. ती झटपट कशी बनवायची ती पटापट मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर रेसिपी पूर्ण बघा, स्किप करू नका. इथे बघा 4 टेबलस्पून म्हणजे 4 मोठे चमचे मी धणे घेतले, 2 मोठे चमचे जिरा घेतले, 2 मोठे चमचे मी बडीशेप घेतलेले, 2 मोठे चमचे मी काळी मिरी घेतले, 1 मोठा चमचा किंवा 10-12 काड्या मी दालचिनीच्या घेतल्यात, 1 चमचा म्हणजे 1 मोठा चमचा मी जायफळचं फूल ते घेतलंय, 1 मोठा चमचा मी लवंग घेतले, 10-12 तमालपत्र आहेत. इथे बघा 1 छोटा चमचा मी त्रिफळा घेतले, 2 मोठे चमचे इलायची घेतले, 1 मोठा चमचा मी मोठी इलायची घेतले म्हणजे मसाला इलायची घेतले, 2 चमचे मोठे शाही जिरे घेतले, 2 मोठे चमचे मी स्टार अनीस म्हणजे काय बोलतात त्याला चक्री फूल घेतलंय, आणि इथे खसखस घेतले 1 मोठा चमचा, दगडी फूल मी 1 मोठा चमचा घेतलेला आहे, अर्धा जायफळ घेतलेला आहे. हे सर्व आपण चांगलं तव्यावर भाजून घ्यायचंय. खरपूस भाजायचं, करपवायचं नाहीये. आणि मग नंतर त्याचा मसाला करून मी तुम्हाला दाखवते. असा मसाला तुम्ही भाजीमध्ये चिकन मटन मध्ये पण वापरू शकता. एकदम मस्त जेवण बनतं. भाजून घेऊया. आता मी जो दाखवला मसाला ना त्यामधला अर्धा मसाला आपण गरम करून घेणार आहे. पॅन मध्ये मी आता इथे पॅन गरम केलं, त्यामध्ये मी अर्धा गरम मसाला पहिला रोस्ट करून घेते. पण यामध्ये धणे, जिरं, शाही जिरं, स्टार अनीस म्हणजे चक्री फूल, मोठी इलायची, असं काळी मिरी असं सगळं आपण टाकून घेतलंय. हे पहिलं आपण भाजून घेऊया. मग इतर बारीक जेवढं सगळं आहे ते नंतर भाजून घ्यायचंय. चांगलं खरपूस भाजून घ्या. काळं करू नका आपण पूर्ण. मी गॅस स्लो ठेवले. खरपूस करायचं आपल्याला, काळा नाही. गरम मसाले चांगले भाजलेत ना तर तुमचा मसाला पण चांगला टिकतो आणि आपल्या वाटायला पण टेन्शन नसतं. म्हणून आपण चांगले भाजायचे. लवकर वाटले जातात मिक्सर मध्ये. त्याचा जो काय म्हणतात त्याला बाष्प असतं त्यामध्ये ते कमी होऊन जातं त्या भाजल्यामुळे. मध्ये मध्ये ना असं कलत्याने हलवत राहा, घाटत राहा. आता मसाला खाली चिकटेल म्हणजे धणे जिरे खाली चिकटेल, काळा होईल. तर बघा आता आपला हा जो गरम मसाला आहे तो भाजून झालेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्ती लाल काळा करत बसू नका. आता हा थंड करायला ठेवा. लगेच आपला मिक्सरला लावू नका. मिक्सर पूर्ण उडवून टाकेल. आता मी हा बाजूला काढून घेते. आता हा आपण थंड व्हायला काढून ठेवून देऊया. आता आपला उर्वरित जो मसाला आहे तो गरम करायला ठेवूया. यामध्ये मी फक्त ना दालचिनी आणि हे नाही टाकलंय, तेजपत्ता गरम करायला नाही टाकलाय. तो मी थोडा नंतर टाकेल. तोपर्यंत आपण पहिला हे गरम करून घेऊया. आता हा जो गरम मसाला बनणार आहे खमंग वास येतोय. तर हा गरम मसाला तुम्ही मच्छीच्या कालवणाला, आमट्यांना, उसळींना आणि इतर भाज्यांना सर्वांना वापरू.
तर बघा आपला मसाला आता गरम करून झालेला आहे. आता मी हा थंड करत ठेवलेला आहे. थंड झाला की आपण वाटून घेऊया आणि हवाबंद डब्यात बरणीत असा, शक्य असेल तर तुम्ही काचेचीच बरणी वापरा, त्यामध्ये हवा बंद करून ठेवून द्या. तर अशाच माझ्या छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीज विथ योगिताला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी आणत राहीन. तुम्ही करून पहा आणि मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. थँक्यू.